तासगाव नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली। येथील दोन पारंपरिक गट सोडून या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 40-50 वर्षांनंतर प्रथमच तिसरं पॅनेल लावण्यामध्ये आम्हाला यश आलं। आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री सांगली यांनी हे पॅनेल उभं करत असताना आम्हाला अत्यंत ताकद दिली। स्वतः तासगावमध्ये सभेला येऊन मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलं। या निवडणुकीमध्ये आम्ही पॅनेल उभा करू शकणार नाही अशा वल्गना काही जणांनी केल्या होत्या, परंतु या शहरातील सर्व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ते घेऊन, वंचित घटकातील कार्यकर्ते घेऊन या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष 24 नगरसेवकसाठी आणि 1 नगराध्यक्ष असं 25 जागेसाठी सामोरा गेला। या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांचा आदर्श म्हणजे शहराच्या विकासाचं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान मागितलं, घरोघरी जाऊन प्रचार केला। परंतु इथे शहरामध्ये जे धनशक्तीचीच चर्चा जोरात चालू राहिल्या कारणानं दोन्ही गटाच्या धनशक्तीच्या चर्चेमध्ये तासगाव शहरातील विकासाचं आमचं विजन थोडंसं बाजूला पडलं असं मला या निमित्तानं जाणवलं। परंतु सर्वसामान्य घरातील असूनसुद्धा धनशक्तीची ताकद नसतानाही हे सर्वसामान्य आमचे सर्व उमेदवार प्राणपणाने ताकदीने या निवडणुकीला सामोरं जाऊन लढलं। या सर्वांचा मला सार्थ अभिमान आहे। आणि हे प्रचाराची ही यंत्रणा राबवत असताना घरोघरी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून तासगाव शहराचा विकास करण्याचं धोरण आम्ही सर्वसामान्य घराघरामध्ये पोचवू शकलो। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरी आमचा मतदारांनी कौल दिला असेल, आमचा पराभव झाला असेल, तरी पण या नवख्या आणि कष्टाळू उमेदवारासमोर त्यांच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी जो कष्ट घेतले त्या समोर हा पराभवसुद्धा छोटा आहे। कारण हे कष्ट खरोखरच कौतुकास्पद असं कष्ट इथल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि सर्व त्यांच्या टीमने केलं। आणि त्यांनी केलेल्या या प्रचारामध्ये आज जरी अपयश आलं असेल तर भविष्य काळातील भारतीय जनता पक्षाची बीजं या तासगाव शहरामध्ये रोवण्याची ताकद होती। निवडणुकीमध्ये सुरुवात करत असताना कायमच थोडे सुरुवातीला कठीण प्रसंग येतात। या कठीण प्रसंगातून सुद्धा आम्ही बाहेर पडून तासगाव शहर भाजपमय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। आणि निश्चितपणे तासगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा ताकदीनं फिनिक्स पक्षासारख्या राखेतून उठून उभा राहतोय तशा पद्धतीने उभा राहील याची आम्हाला खात्री वाटते। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा।